पुण्याच्या विकासात दुर्दैवानं दादागिरी घुसलीये असं वक्तव्य पुण्यातल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। पुण्यातील उद्योगामध्ये व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात दबाव आहे, आम्हालाच कंत्राट द्या ही मानसिकता संपल्याशिवाय पुण्याचा विकास नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रामध्ये व्यापारामध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो। आमचीच माणसं घ्या, आमच्याचकडनं खरेदी करा, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा। ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकणार नाही। आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही की त्याला काय परवडणार आहे। कुणीतरी दादांना अप्रत्यक्षपणे दादागिरी करतात असं कुणीतरी सांगितलं। मग हे जे पुण्यामध्ये MIDC मध्ये चालली आहे दादागिरीच चालू आहे, तर मग ती दादांची दादागिरी आहे, दादांच्या पक्षाची दादागिरी आहे, भाजपची दादागिरी आहे का मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांची दादागिरी आहे? हे कुठेतरी आता स्पष्ट झालं पाहिजे। तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जर एक्सेप्ट करत असताल, मान्य करत असताल MIDC मध्ये दादागिरी केली जाते, तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही चॅलेंज करतो एक नागरिक म्हणून, कोण दादागिरी करते यांचं नाव लवकरात लवकर त्या ठिकाणी तुम्ही जाहीर केलं पाहिजे। महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका PMRDच्या हद्दीमध्ये या ठिकाणी त्या आस्थापनेमध्ये प्रचंड टेंडरचे घोटाळे झाले। सत्ताधारी पक्षाच्या मंडळींनी जे ठेके अधिकाऱ्यांना धमकावून घेतले, देर दुरुस्त असं म्हणावं लागेल। देवेंद्र फडणवीस साहेबांना 11 वर्षांत म्हणजे राज्यात देवेंद्र आणि देशात नरेंद्रजी आल्यापासून जी दादागिरी शहरात आणि जिल्ह्यामध्ये वाढली होती त्याचा कबुली जबाब मान्य खुद्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल दिलेला आहे। आता त्यांनी प्रायश्चित्त म्हणून किमान हे सगळं दुरुस्त करावं आणि ज्या कुठल्या राजकीय पक्षाच्या संदर्भात हे विषय असेल त्यांची नावं सुद्धा एकदा जाहीर करावं असं मी खुलं आव्हान त्यांना देऊ इच्छितो। भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांची ही नीती आहे की केसानं गळा कापणं, ज्याला आपण म्हणतो की खांद्यावर हात टाकायचा त्याचाच गळा कापायचा। अगोदर आता एकनाथ शिंदेचा कार्यक्रम लावलाय, आता पुण्यात येऊन अजितदादांचा कार्यक्रम लावलाय, म्हणजे आपल्या सोबत माणूस घ्यायचा आणि त्याला संपवायचं, यालाच तर भारतीय जनता पार्टी म्हणतात।